या चाकांमध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे. ही 24 चाकं वर्षाचे 24 पंधरवडे किंवा दिवसाचे 24 तास दर्शवतात. आणि त्यांच्यावर जे कोरीव काम आहे ना, त्यात आपल्याला दैनंदिन जीवनातले प्रसंग, राजेशाही थाट आणि निसर्ग दिसतो. जणू काही काळाचं चक्रच दगडावर कोरून ठेवलंय. ही स्लाईड आपल्याला मंदिराचं मूळ वैभव आणि आजची स्थिती यातला फरक दाखवते. विचार करा, मंदिराचं मुख्य शिखर जवळपास 220 फूट उंच होतं, म्हणजे आजच्या एखाद्या 20 मजली इमारतीपेक्षाही उंच. दुर्दैवाने ते आता अस्तित्वात नाही. पण 100 फूट उंचीचा सभामंडप आजही दिमाखात उभा आहे, जो आपल्याला त्या मूळ भव्यतेची आठवण करून देतो. मंदिराची 1 इंच जागाही अशी नाहीये जिथे कोरीव काम नाही. जणू काही दगडातून एक संपूर्ण जगच जिवंत केलंय. इथे तुम्हाला युद्धात चालून जाणारे हत्ती दिसतील, तर दुसरीकडे संगीतकार आणि नर्तकींच्या मोहक अदा. ही शिल्प केवळ कला नाहीयेत, तर त्या काळातल्या समाजाचा आणि जीवनाचा प्रत्येक पैलूचा एक आरसा आहेत. बरं, आता आपण मंदिराच्या भौतिक रचनेकडून थोडं पुढे जाऊया आणि त्याभोवती असलेल्या रंजक कथा आणि दंतकथांकडे वळूया. ही टाईमलाईन आपल्याला कोणार्कच्या अद्भुत प्रवासाची एक झलक दाखवते. 1250 मध्ये निर्मिती झाल्यानंतर अनेक शतकं हे मंदिर दुर्लक्षित राहिलं. परकीय आक्रमणं आणि निसर्गाचा मारा सहन करत राहिलं. अखेर 19व्या शतकात ब्रिटिशांनी याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज हे एक संरक्षित जागतिक वारसा स्थळ आहे.